काय यार मुक्ता, हा कार्तिक कुठे आहे? मला तुझ्या बरोबर इकडे सोडून तू गेलाय कुठे? लग्नाची इतकी काही झाली वाटतं. माझी कंपनी आवडत नाही वाटतं आता. बघ वसुधा. असं नाही ग मुक्ता, हे बघ बाबा सारखे फोन करतायत आणि आता जर मी त्यांचा फोन नाही ना उचलला त्यांना संशय येईल आणि ते काहीतरी स्टेप घेतील, मग आपला पूर्ण प्लॅन फेल जाईल. कार्तिक कुठे होतास तू? किती उशीर झालाय? चल. सानिका, गोंधळ झालाय. गोंधळ? काय झालंय? अगं आपल्याला उशीर झाला त्यामुळे मॅरेज रजिस्टर वाला निघून गेला. त्यांनी आता उद्या बोलवलंय आपल्याला. कार्तिक तुझ्याकडून एक काम धड होत नाही. प्रत्येक वेळेला कसं काय तुझे सगळे प्लॅन्स फसतात रे? मला ना दरवेळी पश्चाताप होतो तुझा ऐकल्याचा. आता काय करायचंय? तुला माहितीये का मी घरातून काय काय दिव्य करून आली आज इथे? बाबांचे फोन उचलत नाहीये, कुठे चाललीये काही न सांगता आलेली आहे मी इथे. बाबांना न सांगता इतका वेळ बाहेर राहिलीये तर उद्या बाबा मला नाही सोडणार. उद्या बघ कोणीतरी दुसरी लग्नासाठी. अरे यार मी काय करू? तो रजिस्टर लवकर गेला तर. कार्तिक तुला उशीर झाला हे सांग. आम्ही इथे केव्हापासून तुझी वाट बघतोय. जरा तरी जबाबदारीने वाग. ए सानू, तुझ्या त्या मास्तर बापासारखं मला लेक्चर देत बसू नको. झाला उशीर तर झाला उशीर. तू बाबांना काही बोलू नको कार्तिक. इथे तुझं चुकलंय त्यांचं नाही. आता मला घरी जावं लागणार आहे, नाहीतर तिथे काहीतरी प्रॉब्लेम होईल. अरे यार सानू. अरे कार्तिक हा कुठे गेला? याला काय झालं? मुक्ता अशी रस्त्यावर काय फिरतीये? मी ते मकर संक्रांत आहे ना, सो फ्रेंड्सना तिळगुळ घ्यायला आली. हे घे तू पण घे. मुक्ता अशी रस्त्यावर फिरत राहू नका. पाहिजे तर ह्यांना घरी घेऊन जा. फिरत राहू नकोस. हो दादा. मुक्ता, दादा गेला ना? हो. बरं झालं तुमच्या दोघांबरोबर त्यांनी बघितलं नाही, आता माझी जाम वाट लागली असती. मुक्ता माझ्यासाठी एक स्पेशल चहा सांग ना. कार्तिक. कार्तिक वाट तर आत्ताही लागली आहे. हे बघा मला ना आता घरी जावं लागणार आहे आणि उद्याची मी काही गॅरंटी नाही देऊ शकत. ए तानू, काय फालतूगिरी चालली आहे का तुझी? गाईज मुक्ता आहे ना, नो टेन्शन. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तुझ्या बाबांना फोन करून सांग ना की मी फ्रेंड्स कडे स्लीप ओव्हरला जाते. रात्री घराबाहेर राहायचं बाबा कधीच तयार होणार नाही. असं म्हणतेस? तुझ्या बाबांसाठी खास फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला नंबर 44. आत्ता मजा बघ. बाबांना फोन लाव. हॅलो बाबा, मी सानू बोलतीये. अरे ताई, अगं कुठे आहेस तू? किती वेळ झाला तुला जाऊन? बाबा मी ना मैत्रिणींसोबत आहे आणि आम्ही ना आज रात्री वसुधाकडे जमतोय स्लीप ओव्हर साठी. स्लीप ओव्हर म्हणजे काय? म्हणजे वसुधाकडे आज रात्री राहायचा प्लॅन आहे. रात्रभर राहणार आहात का? बाबा एक मिनिट. काका कृपया येऊ द्या ना सानिकाला आमच्या घरी. ते शेवटचं वर्ष पण आहे ना आमचं महाविद्यालयाचं, आणि मग एकमेकीला आम्हाला भेटता पण येणार नाही. आता तर सानिकाचा विवाह पण ठरलाय ना, म्हणून माझ्या आईला भेटायचं पण आहे सानिकाला. एकमेकाच्या साथीने अभ्यास केला की लक्षात राहतो ना. आणि मग थोडं करिअर विषयी लेक्चर ऐकून थोडा वेळ गप्पा मारून झोपणार. नाही बरोबर आहे बाबा. पण ताई, रात्रभर मुलींनी घराबाहेर राहत म्हणजे काय? आपली संस्कृती नाहीये तशी. बाबा ते काय ना, आमच्या प्रोफेसरने सांगितलंय की मैत्रिणीने एकत्र अभ्यास केला तर चांगला अभ्यास होईल म्हणून. आणि बाबा तिच्या घरी तिची आई बाबा आजी सगळे आहेत ना.
आणि मी दीपूला लोकेशन पाठवते, तुम्ही हवं तर कधी पण चेक करू शकता. पण प्लीज बाबा जाऊ द्या ना मला. उद्या लग्नानंतर मला या सगळ्या मैत्रिणींना कुठे भेटता येणार आहे? बर ठीक आहे, पण सकाळी लवकर घरी या. हो हो बाबा, ठीक आहे. बाय बाय. हा ताई तुझ्याकडे पण नाहीये का? नाही नाही ठीक आहे, थँक्यू, बाय. ताईचा कुठेच पत्ता नाहीये. काळजी करू नकोस, मला तिचा फोन येऊन गेला. तिच्या मैत्रिणीच्या घरीच राहणार आहे म्हणे ती. आज काहीतरी अभ्यास करणार आहे एकत्र बसून. मी आधी फोन करून नाही का सांगायचं? किती टेन्शन मध्ये होतात तुम्ही. नाही येऊ दे तिला घरी, चांगलीच रागवणार आहे मी तिला. अगं टेन्शन होतं, पण आता निवळलं ते. हा काय काळजी करू नकोस. या सगळ्या गडबडीत तुला तिळगुळ द्यायचं राहिलंय, तेवढं घे. हे घे तिळगुळ घे आणि गोड गोड वाग. हा आयुष्यमान. आत येऊ सर? अरे साळगावकर, अरे बाहेर का उभं? ये ये आत ये ये. हा हा बस ये. हा अरे वाह शाबास. अरे बस बस बस. हा बस. सर हो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वा हिची ओळख असेलच. हो सर, आज सगळेच विद्यार्थी आले असतील ना तिळगुळ द्यायला? अरे काय विचारू नको, सकाळपासून रीग लागले रे नुसती. तो आपला हा येऊन गेला दामले, आणि ती त्या बॅचची ती आहे कोण आठवले, तिचं आताचं नाव काळे आहे ना. हा ती पण येऊन गेली. आणि आपला तो बांधकाम व्यावसायिक कोण रे? राजू. राजू? हा म्हणजे जगताप सर. जगताप राजेंद्र. हा राजेंद्र जगताप. आता गोड बातमी सांग. हा आम्ही वाट बघतोय रे. सर ऍक्च्युली मी थोडा कन्फ्युज्ड आहे. तुम्ही जे उत्तर द्याल त्याने ते नक्कीच माझ्या शंकेचं निरसन करेल. असं? अरे मग विचार. सर समजा तुमचं एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे, आणि नेमकं त्याच वेळी तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती तुम्हाला तिच्या सर्वात प्रिय व्यक्तीसाठी तुमचा हात मागेल, तर तुम्ही काय कराल सर? कसं आहे साळगावकर, आम्ही शिक्षक मुलांना कठीण गोष्टी सोप्या करून शिकवतो. म्हणजे मुलांना त्या चटकन समजतात. आज तू माझंच उदाहरण मला देऊन तुझी गोष्ट मला छान समजावलीस. चांगला शिक्षक होऊ शकतोस तू. तसं नाही सर, ते अरे मी मनापासून बोलतोय. तू मनात कुठलंही किलमिश न ठेवता, सरांची विनंती याचं दडपण मनावर न आणता, तुझी जी बाजू आहे ती अतिशय छानपणे समजावलीस. आणि या गोष्टीचं मला कौतुक आहे साळगावकर. आणि कसं आहे साळगावकर, प्रेम ही जी भावना आहे ना, हे खूप पवित्र आहे. राधा कृष्णाचं प्रेम, मीरेने कृष्णावर केलेलं प्रेम, हे उदात्तच होतं रे. आता प्रेम हे डोळस असावं.
ते आंधळं असू नये, फार नुकसान करतं. मला खात्री आहे साळगावकर, तू विचार करूनच एका सुयोग्य मुलीवर प्रेम केलं असणार. सर थँक्यू, तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल. आणि सर, मी तुमची विनंती मान्य नाही करू शकलो यासाठी खरंच मला माफ करा सर. पण मी कारण तुम्हाला सांगितलं सर. अरे मला पटलंय ते कारण. पण मुलगी कोण आहे मला सांगशील? मुलगी मुलगी तुमची विद्यार्थिनीच आहे सर. अरे वा, मग मुलगी चांगलीच असणार. तुझ्या बॅचची आहे का? नाही, काही वर्ष ज्युनियर आहे सर. कोणती बॅच मग? बॅच ठीक ठीक आहे. आता नको सांगूस, नंतर सगळं व्यवस्थित झालं की सांग. पण माझे त्या मुलीला, तुला दोघांनाही मनापासून आशीर्वाद आहे. हो सर, थँक्यू सर. येऊ का घरात? आहेत का सर? येऊ ना सर? हो, या या या. सर येतो मी. हो. या ना काकू. हो. काय तू रूम मध्ये जाऊन बस, मी पाणी घेऊन येते. नमस्कार. हो. मालती ताई दिसत नाहीत कुठे? ती जरा तिच्या माहेरी गेली आहे. भावाची तिच्या तब्येत जरा बरी नाहीये. हो का? हो हो. बाकी विश्वासराव, नयनराव कसे आहेत? काय म्हणणार बिचारा, उदास आहे. अमेरिकेचं तिकीट, त्याचा विजा, त्याच्या कंपनीनं त्याच्या डोक्यावरती लादलाय ना. खूप टेन्शन आलंय हो बिचाऱ्याला. अलीकडे त्याच्या डोक्यावरचे केस पण गळायला लागलेत टेन्शनमुळे. आणि आता तर काय, शलाकाचं तिकीट, तिचा व्हिसा, खूप जबाबदारी आली हो त्याच्यावरती. खूप उदास आहे. मग मी नयनला म्हणाले, काही काळजी करू नको. अमेरिकेला जायचा खर्च आपले 4 नातेवाईक उचलतीलच की. आणि बाबा मी आलेच. हो हो. वा, छान. नातेवाईक म्हणजे नयनराव स्वतः, तुम्ही, विश्वासराव आणि नयनरावांच्या आत्याबाई, सगळ्यांनी मिळून छान हातभार लावा. छान. दीदी थँक्यू. दीपू मला सांग,
तू साळगावकरांसमोर घरात कशी आलीस? अगं मी त्यांना सांगितलं की मी इथे तिळगुळ द्यायला आले होते. माझं सोड, मला सांग तू कशी आहेस आणि जीजू काय म्हणतायत? ए शलाका, हे फालतू कपडे ना तुझ्या माहेरी घालत असतील ना? मला माझे कपडे एकदम स्वच्छ लागतात, माहितीये ना? भांड्यांची रास सोडून तू फोनवरती काय बोलत बसलीस? हे देशपांडे सरांचं घरकुल नाहीये, हे कानविंद्यांचं घर आहे. आई लागतंय मला. थांब ग. दीदी, प्रॉब्लेम आहे का? अगं काय नाही ग, आपणच चुकीच्या अपेक्षा करतो ह्याची लग्नानंतर जाणीव होते. काय झालंय? तिथे त्रास देतात का तुला? नाही ग, नाही दीपू, मला वाटतं लग्न ही अनुभवाची गोष्ट आहे. म्हणजे नवीन लोक, नवीन घर, नवीन रीतिरिवाज यांच्याबरोबर ऍडजस्ट करणं सोपं नाहीये. आणि माझ्यासाठी सगळंच नवीन असल्यामुळे कदाचित मला जास्त फील होतंय. पण सगळ्यांचं असंच असेल कदाचित. माझं सोड ग. ते म्हणतात ना, संसार म्हटला की भांड्याला भांड लागायचं. आमची भांडी जरा जास्तच वाजतात, इतकंच. पण काय ग, तुझा वेडेपणा काय चालू आहे? मी कितीही सांगितलं तरी माझं नाहीच ऐकायचं असं ठरवलंस का तू? नाही सांगितलंस ना बाबांना तुझ्या आणि साळगावकरांबद्दल? अगं तुझा नाही, निदान साळगावकरांचा तरी विचार कर. दीदी, इंद्राजींनी नकार दिलाय ताईशी लग्न करायला. काय? तीच सांगायला ते आले होते आता. खरंच? पण म्हणजे आता तुमच्या मार्गात बाबांच्या शब्दाचा अडथळाच राहिला नाही. बघ दीपू, साळगावकरांनी तुझ्यावरच्या प्रेमापोटी बाबांना सुद्धा नकार दिला. नाहीतर तू अजून त्यांनाही होकार कळवला नाहीयेस आणि बाबांनाही काही सांगितलं नाहीयेस. अगं वेडे, बाबांना सांगून टाक की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्हाला लग्न करायचंय. दीदी अगं, इतक्यात बाबांना नाही सांगता येणार. म्हणजे मी त्यांना आत्ता सांगितलं तर त्यांना असं नको वाटायला की इंद्राजींनी ताईला नकार दिला तर मी आता लगेच संधीचा फायदा घेऊन माझं बोलून घेते. बरं ठीक आहे, बाबांना सांग तू योग्य वेळ आल्यावर. पण साळगावकरांनी काय केलंय? त्यांनी काय बिघडवलंय तुझं? त्यांना सांगून टाक तुझा होकार लवकरात लवकर. आणि दीपू, तू आणि साळगावकर एकत्रच बाबांना भेटा आणि सगळं सांगून टाका. दीदी आई, हे बघ, मी इंद्राजींशी उद्या बोलेन, पण बाबांना सांगायला मला थोडा वेळ हवाय. अगं त्यांना जेव्हा हे कळेल ना की साळगावकर म्हणजेच इंद्राजी आहेत, तेव्हा मला माहिती आहे ते आमच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही. त्यामुळे थोडा वेळ हवाय मला त्यांच्याशी बोलायला. बाकी मी इंद्राजींशी उद्या बोलेन. बघ हा, वचन दे मला. दीपू, वचन दे. दिलं वचन.